पंडित विष्णु दिगंबर पोलुस्कर माध्यमिक विद्यालय पोलूस. We are going to learn the lesson of standard 9th and the subject is English. Today we shall learn a poem. Hope is the thing with feathers. Let us read the poem. Hope is the thing with feathers that perches in the soul and sings the tune without the words and never stops at all. And sweetest in the gale is hard, and sore must be the storm that could abase the little bird that kept so many warm. I have heard in the chillest land and on the strongest sea, yet never in the extremity it asked a crumb of me. The poet of this poem is Emily Dickinson. Emily Dickinson is very well-known poetess. She is writing about a very interesting thing, that is hope. Everybody has hope in his mind. Students, do you know meaning of this word hope? Hope means whatever we have in our mind, that is called as hope. Now the poetess says, what is hope? Hope is the thing with feathers. Feathers means light thing. Before going to learn the complete poem, we shall see some new words in this poem. So the new words and their meanings. Number 1, feather. Feather means a very light thing. Number 2, to perch. Perch means to sit or to rest upon, or alights or roost. Number 3, soul. Soul means living thing, spirit. Gale means very strong wind. Number 5, sore. Sore means causing great pain or trouble. Number 6, abase. Abase means make uneasy or to keep it unquiet. Number 7, chillest means very cold. Here it means the most difficult circumstances. Number 8, extremities is the worst situation. Number 9, crumb means very small piece of food or morsel of food. And number 10, here comfortable or means comfortable. Okay, now see the poem in stanzas. There are 3 stanzas. Let us see the poem from the first stanza. What does the poet say? Hope is the thing with feathers. I would like to explain this poem in Marathi. Now listen carefully. Hope is the thing with feathers that perches in the soul and sing the tune without the words and never stops at all. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेचा आपण मराठीत अर्थ पाहूया. होप इज द थिंग विथ फेदर्स. इच्छा ही एक अत्यंत हलकी, कमी वजनाची किंवा अत्यंत नाजूक अशी एक गोष्ट आहे. कशी असते ते? इट इज लाईक अ बर्ड. एखाद्या पक्षाप्रमाणे ही इच्छाशक्ती आहे जी प्रत्येकाच्या मनामध्ये असते. दॅट परचेस इन द सोल. ही कुठं असते? तर ती प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये असते, प्रत्येकाच्या मनामध्ये स्थिर आहे. अँड सिंग द ट्यून विदाउट द वर्ड्स अँड नेव्हर स्टॉप्स ॲट ऑल. आणि इच्छा ही अशी एक गोष्ट आहे, असा एक छोटा पक्षी आहे जो आपल्या आत्म्यामध्ये बसला असतो आणि तो छान असं गाणं गातो. पण कसं गातो? सिंग द ट्यून विदाउट वर्ड्स. त्याला शब्द नसतात, शब्दाविना गाणं तो गाणं गात असतो. आणि वैशिष्ट्य काय? इट नेव्हर स्टॉप्स ॲट ऑल. ते कधीही थांबत नाही. दुसऱ्या stanzaमध्ये कवयित्री काय म्हणते? अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हार्ड अँड सोर मिस्ड विथ स्टॉर्म दॅट कुड अबॅश द लिटल बर्ड दॅट केप्ट सो मेनी वॉर्म. अँड स्वीटेस्ट इन गेल इज हार्ड. आणि कुठलंही संकट असलं, गेल याचा अर्थ एखादं व्हेरी स्ट्रॉंग स्टॉर्म, अत्यंत वादळी स्थिती. जीवनामध्ये असे अनेक चढउतार येतात, अनेक वादळी प्रसंग येतात.
अशा प्रसंगामध्ये पण, अशा कठीण परिस्थितीमध्ये ही इच्छाशक्ती नावाचा जो पक्षी आहे तो आपल्या मनामध्ये घर करून असतो. सोर मिस्ट विथ स्ट्रॉंग, कितीही वाईट असं, कितीही मोठं वादळ आलं तर इच्छाशक्ती आपल्या मनामध्ये जिवंत असते. दॅट कुड अबॅश द लिटल बर्ड, त्यावेळेला अशी वादळं येतात, अशी संकट येतात की या छोट्या पक्षाला अगदी हादरवून सोडतात. अभ्यास याचा अर्थ उद्ध्वस्त करणे, शांत बसवणे, नष्ट करणे या अर्थानं तो शब्द वापरतात. दॅट केप्ट सो मेनी वॉर्म, पण या छोट्या पक्षानंच अनेक लोकांचं जीवन सुखी बनवलेलं आहे, आनंदी बनवलं आहे, कम्फर्टेबल बनवलेलं आहे की हा पक्ष आहे म्हणून लोक आनंदात आहेत. आय हॅव हर्ड इन द चिलेस्ट लँड अँड ऑन द स्ट्रॉंगेस्ट सी, येट नेवर इन एक्स्ट्रीमिटी इट आस्क्ड द क्रम्ब ऑफ मी. आणि खूप सुंदर कवयित्री वर्णन करते की इच्छाशक्ती अशी आहे. आय हॅव हर्ड इट इन द चिलेस्ट लँड. चिलेस्ट लँड, व्हेरी व्हेरी कोल्ड प्लेस, व्हेरी कोल्ड, व्हेरी डिफिकल्ट सर्कमस्टन्सेस, अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा ह्या पक्षाचा आवाज मला ऐकू येतो, माझ्या इच्छाशक्तीचा आवाज मला ऐकू येतो. अँड नेवर ऑन द स्ट्रॉंगेस्ट सी, अँड ऑन द स्ट्रॉंगेस्ट सी, आणि एखादा खवळलेला समुद्र जरी असला, चारी बाजून तुफान असलं तरीसुद्धा माझ्या मनातल्या इच्छाशक्तीचा मला आवाज येतो. यद्यपि तरीसुद्धा नेवर इन एक्स्ट्रीमिटी, एवढा हा पक्षी मला मदत करतो. कितीही वाईट परिस्थिती आली, खूप अगदी टोकाची परिस्थिती जरी आली तरीसुद्धा येट नेवर इन एक्स्ट्रीमिटी इट आस्क्ड क्रम्ब ऑफ मी, पण या छोट्याशा पक्षानं माझ्याकडे कधीही काही खायला मागितलं नाही, इतकं मला दिलं पण त्या बदल्यात काही मागितलं नाही. अगदी उदारपणे हा पक्षी मला सर्व काही देत आला आहे. इट आस्क्ड क्रम्ब, क्रम्ब मीन्स शॉर्ट, अ व्हेरी स्मॉल पीस ऑफ फूड, दॅट इज मॉर्सेल वी से. इट कॅनॉट आस्क फॉर एनिथिंग, अँड दिस इज द ग्रेटनेस ऑफ दिस द बर्ड. व्हॉट इज द नेम ऑफ द बर्ड? दिस इज होप. इट इज थिंग विथ feather. It is very small but it works very great. Now let us see the exercise. Students, take down these questions in your notebook and answer the questions. What is the poem about? The poem is about hope. What does the bird stand for? Here the metaphor is used. The bird stands for the hopes in our mind. When does he help man and keep warm? हा पक्षी आपल्याला कधी आनंदी ठेवतो? It helps us in very extreme conditions, very bad conditions, in difficulties. This bird of hope helps us. Number 4, does the hope ask anything in return to the poet? No, never. It never asks even for a morsel of a food, small piece of a food. Now question number 5, write appreciation of the poem. There are some points given to appreciation. Read it carefully. Write the name of the poet, name of the poem, theme of the poem, rhyming scheme used in the poem, example of figure of speech, your favorite line and lines from the poem. Surely I think you would have liked this poem. Read the poem again and try to understand in detail and try to answer the questions given on this poem. Thank you for watching this video. Thank you very much. Let us stop here.